करायचे श्रवण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुभ्यो नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 19. शिकवण नाम. समास 5. देहमान्य निरूपण नाम. श्रीराम समर्थ. समर्थांनी दशक 5. देहमान्य निरूपण. देह म्हणजे काय? हे शरीर. मान्य म्हणजे महत्त्वाचं, स्वीकारण्यासारखं, उपयुक्त असलेलं. जे देहाच्या महत्त्वाचे जे आहे, जे स्वीकारण्यासारखे आहे, त्याचं सविस्तर विवेचन, स्पष्टीकरण समर्थांनी दिलेलं आहे. देहमान्य म्हणजे मानवी देहाचे महत्त्व, त्याची उपयुक्तता आणि अध्यात्मातील स्थान, त्यांचं विवरण दिलेलं आहे, म्हणजे देहमान्य निरूपण नाम. समर्थ सांगतात, हा मनुष्य देह अत्यंत दुर्लभ आहे. सहजासहजी हा मनुष्य जीवन मिळण्यातला नाही आहे. आणि हा देहाशिवाय भक्ती, जप, ध्यान, पूजा, तीर्थ, दान, कीर्तन काहीही करता येणार नाही. हा मनुष्य देह आहे. म्हणून बाकी 83,99,999 योनीमध्ये भक्ती, जाप असं काही करता येत नाही आहे. हे सर्व मनुष्याला दिलेलं आहे, या देहाला दिलेलं आहे. म्हणून जो समर्थांनी आता दिलंय, समाज दिलाय, तो आपल्या सत्कर्ती लावायचा आहे. हा देह दिलाय, हा तिरस्कारासाठी दिला नाहीये, तिरस्कार करू सुद्धा नाही आणि त्याच्यावर मोह सुद्धा ठेवू नये. समासाचा मुख्य संदेश समोर सांगतात, देह हा परमेश्वराने दिलेला साधन आहे. त्याचा उपयोग विषयांसाठी नाही करायचा आहे, तर भगवंत प्राप्तीसाठी करायचं आहे, समोर सांगतात. पण आपण अडकलोय कशामध्ये? विषयभोगामध्ये, संसारामध्ये. समोर सांगतात, देह जपा, पण देहाभिमान नको, अभिमान नको. देहाचा उपयोग करा, पण देहातच अडकू नका. म्हणून या समासाला समोर सांगतात, देहमान्य निरूपण असं नाव दिलेलं आहे. आणि या देहाचं महत्त्व मान्य एकदा केलं की अंतिम ध्येय हे भगवत प्राप्ती आहे, परमेश्वर प्राप्ती आहे, आत्मसाक्षात्कार आहे. आणि या प्राप्तीचं लक्षण आहे. म्हणून समोर सांगतात, देहमान्य निरूपण नाम. मातीचे देव, धोंड्याचे देव, सोन्याचे देव, रुपयाचे देव, काशाचे देव, पितळेचे देव, तांब्याचे देव, चित्रलेपे. या जगात अनेक देवांचे प्रकार आहेत. मातीचे आहेत, धोंड्याचे आहेत, दगडाचे आहेत, सोन्याचे आहेत, चांदीचे आहेत, काशाचे आहेत, पितळेचे आहेत, तांब्याचे आहेत. जशी लोकांची अपेक्षा असते, लाकडाची सुद्धा आहे. पदार्थापासून देवाच्या मूर्ती बनवलेल्या आहेत. जशी अपेक्षा असते, जशी काय बोलतो आपण अवकात असते, तशी ते देव बनवले जातात, बसवले जातात, त्यांचं पूजन केलं जातं. जे जे या देहाला मान्य आहे, त्या प्रकारचं देव तो आपल्या घरात बसवत असतो. देवांच्या मूर्ती बनवल्या जातात. रुवीच्या लाकडांचे देव, पवळ्यांचे देव, बाण तांदळी नर्मदे देव, शालिग्रामे काश्मीरी देव, सूर्यकांत सोमकांत म्हणजे रुईचं झाड, शालिग्राम, सोमकांत, सूर्यकांत इत्यादी अनेक प्रकारची देवतांची मूर्तीचे आहेत, लोक पूजा करतात. अजून पुढे दिले, कशामध्ये दिले? ताम्रनाणी हेमनानी कोणी पूजिती देवाचरणी, चक्रांगित चक्रिता
स्वतःहुनी घेऊन येती. अजून कोणी काय काय पुस्तक, तांब्याची नाणी पुस्तक, सोन्याची नाणी पुस्तक, याचं देव म्हणून, लक्ष्मी म्हणून पूजा करतात. तर कोणी चक्रतीर्थाहून चक्रांतीत शाळीग्राम घेऊन येतात. म्हणजे प्रत्येकजण आपल्या श्रद्धेनुसार आपापल्या वेगवेगळ्या देवतांची पूजा करत असतो. समर्थ पुढे सांगतात, उदंड उपासनाचे भेद किती करावे विषेद, आपुल्याला आवडीचा वेद लागला जनी. समर्थ सांगतात, उदंड उपासनेचे भेद, उपासनेचे अनेक प्रकार आहेत, अनेक भेद आहेत. कितींचं स्पष्टीकरण आपण देऊ शकतो. पण प्रत्येकाच्या वाटेला आवडीप्रमाणे देव आणि उपासनेचा मार्ग प्रिय वाटतो. कोणाला श्रीकृष्ण प्रिय आहे, तर कोणाला राम प्रिय आहे, तर कोणाला शिव प्रिय आहे, कोणाला हनुमान प्रिय आहे, कोणाला विठ्ठल प्रिय आहे, कोणाला पांडुरंग आहे, कोणाला तुकाराम आहे, कोणाला संत रामदास आहेत, समर्थ रामदास आहेत, आणखी कोणाला काय काय. उदंडचे उपासना भेद, अनेक प्रकारचे उपासना आहेत, अनेक प्रकारचे देव आहेत, अनेक प्रकारची भक्ती आहे. तो एकलाची एक चालवी तिन्ही लोक. भगवंत हा एकच आहे, ही भक्ती त्याची रूप आहे, त्याची भक्तीच आहे. परी त्या सकळांचे हे कारण, मुळी पहावे स्मरण, तया स्मरणाचे अंश जाण, नाना देवते. पण समर्थ सांगतात, पण या सर्व देवतांचं मूळ हा परमेश्वरच आहे. आणि हे विवेकाने आपल्याला ओळखायचं आहे. सगळ्या देवांचं कारण हे अध्यस्मरण आहे आणि हेच मूळ माया आहे. आणि त्या स्मरणाचा अंश म्हणजे नाना दैवत आहेत. बाकीचे आता आपण वर्णन केलेले ते नाना दैवत आहेत, छोटे छोटे अंश आहेत. मुळी दृष्टा देव तो एक, त्याचे झाले अनेक, समजून पाहता विवेक, उमजो लागे. म्हणजे देव एकच आहे, मूळ दृष्ट देव एकच आहे. त्यांचे अनेक देव झाले, त्याचे अनेक अंश झालेत, ते आपल्या अंतरी सुद्धा आहेत. सृष्टीमध्ये पृथ्वीवरती जेवढे प्राणी आहेत, पक्षी आहेत, कीटक आहेत, मनुष्य आहेत, त्यामध्ये परब्रह्माचा अंश आहे. आणि हे जाणण्यासाठी फक्त विवेक लागतं, समर्थ सांगतात. म्हणून मुळी दृष्टा देव तो एक, त्याचे झाले अनेक, समजून पाहता विवेक, उमजो लागे. तेव्हाच समजेल. जर विवेकाने बघितलं, पाहिलं, तेव्हाच आपल्याला परब्रह्म समजेल, नाहीतर नाही. देहा वेगळी भक्ती पावेना, देहा वेगळा देव पावेना, या कारणे मूळ भजना देहीच आहे. म्हणजे देहाशिवाय भक्ती करता येत नाही, देहाशिवाय देव पावत नाही. म्हणून भजनाचं मूळ देहच आहे. म्हणजे बघा, हे देह आणि आत्मा, शरीर आणि आत्मा हे दोघांसाठी बनलेलं आहे. कोणी एकाशिवाय काही चालू शकत नाही. शरीर असेल तरच आत्मा आहे, त्यालाच आत्म्याला महत्त्व आहे. आणि आत्मा असेल तर त्याला कुठे ना कुठे शरीर महत्त्वाचंच आहे. त्याशिवाय कोणतेही कार्य होऊ शकत नाही. म्हणून भजनाचे मूळ एकच आहे, भगवत प्राप्ती. या कारणे मूळ भजना देहाची आहे. देह मुळीच केला वाव, तरी भजनाची कैसा ठाव, म्हणून भजनाचा उपाव देहात्मयोगे. म्हणजे देहाविन मुळी कैसा वाव, म्हणजे देह मुळात मिथ्या आहे, खोटा आहे असं जर म्हटलं तर भजनाला कुठला वाव मिळणार. समर्थ सांगतात, शरीराशिवाय पूजा, उत्सव, सेवा किंवा उपासना करता येत नाही. म्हणून देह आणि अंतरात्मा यांचा एकत्रित येण्याने भजनाचा उपाय करता येतो. देहविन देव कैसा बजावा, देहविन देव कैसा पूजावा, देहाविन मोहचाव कैसा करावा, कोण्या प्रकारे.
शरीराशिवाय पूजा उत्सव काही करता येणार नाही, उपासना करता येणार नाही. देहाशिवाय देवाचं भजन होणार नाही आणि देहाविना देव पुजता येणार नाही. म्हणून या देवाशिवाय महोत्सव आणि हे समजतात कसा आणि कोणत्या प्रकारे करायचा आहे. अत्र गंध पत्र पुष्प फळ तांबूल धूप दीप नाना भजनाचा साक्षेप कोठे करावा. म्हणजे फुलं, गंध, धूप, दीप, नैवेद्य यांच्यासारख्या सर्व पूजेच्या वस्तू या देहामुळेच अर्पण करता येतात. नाना प्रकारच्या भजनाच्या उद्योग देहाशिवाय कुठे करणार. समोर सांगतात, देवाचे तीर्थ कैसे घ्यावे, देवाचे गंध कोठे लावावे, मंत्र पुष्पे तरी व्हावे कोणे ठाई. म्हणजे देवाचं तीर्थ, देवाला गंध लावणं, मंत्र म्हणणं, तीर्थ घेणं हे सर्व कर्म शरीरामुळे शक्य आहेत. आणि मंत्र पुष्प कुठं व्हावं समोर सांगतात, हे शरीर आहे म्हणून शक्य आहे. म्हणून या देहाविना शरीर जर नसेल तर कोणतीही उपासना होणार नाही, कोणतेही कार्य साधता येणार नाही. म्हणून समोर सांगतात, अधिकार नाना देवते भजत जावी. म्हणजे अनेक प्रकारची देवतांची उपासना केली तरी सर्वांचा मागे असलेले मूळ तत्व एकच परमेश्वर आहे. म्हणून श्रद्धेने समोर सांगतात उपासना करायची, देवतेची भक्ती करायची आहे आणि अंतिम प्राप्त हे परमेश्वर प्राप्तीच आहे. म्हणून समज सांगतात, अनेक देवतांची भक्ती जरी केली तरी शेवटी त्या एकाच परमेश्वराकडे जाणार आहे. म्हणून देवतामध्ये वाद न करता समज सांगतात दृढ श्रद्धेने आणि विवेकाने भक्ती करायचे. देव अनेक नाही आहेत, समज सांगतात देव अनेक नाही आहेत, रूप अनेक आहेत, पर परमात्मा एकच एक, चालवे तिन्ही लोक. तसंच हा मानवी देह अत्यंत दुर्लभ आहे. समज सांगतात त्याचा उपयोग केवळ भोगासाठी नाही, तर नामस्मरण करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी, सेवा करण्यासाठी, उपकार करण्यासाठी, आत्मज्ञानासाठी करणे हेच खरं जीवनाचं सार्थक आहे. नाना देवी भजन गेले ते मूळ पुरुषासी पावले. ज्या कारणे सन्मानिले पाहिजे सकळ काही. नाना प्रकारच्या देवतांचं भजन केलं तरी ते मूळ ईश्वरालाच प्राप्त होणार आहे. म्हणून सर्व देवतांचा सन्मान केला पाहिजे. मायावल्ली पापावली नाना देह फळी लगडली, मुळीची जाणीव कळवाली फळांमध्ये. म्हणजे मायारूपी वेल जर फोपावली तर नाना देहरूपी फळांनी तगडली आहे, म्हणून ती जाणीव फळांमध्ये दिसून येते. म्हणून येईल न करावे पाहणे ते येतीच पहावे, ताळा पडता राहावे समाधाने. म्हणून येईल ते न करावे म्हणजे कंटाळा करू नये. समज म्हणतात आळस करू नये. जे काही पाहायचं असेल, जे काही करायचं असेल ते इथेच करायचं आहे, इथेच पाहायचं आहे. अनुभव आला की समाधानात राहता येतं. प्राणी संसार टाकीती देवास धुंडीत फिरती, नाना अनुमान पडती जेथे तेथे. समज म्हणतात प्राणी संसार तोडती, टाकती म्हणजे प्राणी संसार सोडतात, देवाला धुंडत फिरतात आणि जेथे तेथे नाना प्रकारच्या अनुमानात पडतात. अनुमान पडती जेथे तेथे. लोकांची पाहता रीती लोक देवार्चने करीती, अथवा क्षत्रदेव पाहती ठाई ठाई. म्हणजे लोक एकमेकांची रीत पाहून देवताचरण करतात, पूजा करतात, त्यांचं अनुकरण करतात. जागोजागी क्षेत्रातील देव पाहतात, त्यांचं नामस्मरण करतात, दर्शन घेतात. अथवा नाना अवतार ऐकून धरती निर्धार, परिते अवघे सविस्तर होऊन गेले. म्हणजे अथवा नाना अवतार, नाना अवतारांच्या विषयी अनेक देवदेवतांचे निर्धार आहेत.
पण ते सर्व अवतार जर आपण सविस्तर जर करून पाहिलं तर चरित्र हे वेगळं होऊन जाईल. ते सर्व अवतार येऊन सविस्तर चरित्र करून होऊन गेले असं सांगितलंय. परी ते अवघ्याची सविस्तर होऊन गेले. एक ब्रह्म विष्णू महेश, ऐकोनी पाहती ते विशेष, गुणातीत तो जगदीश, तो पाहिला पाहिजे. कोणी म्हणतं ब्रह्मा विष्णू महेश यांनी सृष्टी निर्माण केलेली आहे, काही काना वाटतं. हे ऐकून लोक त्यांना विशेष महत्त्व देतात. पण जो गुणातीत आहे तो जगदीश आहे, त्याचा शोध मात्र ज्याने घेतलाय तो जाणताय. देवासी नाही थान मान, कोठे करावे भजन, हा विचार करिता अनुमान होत जातो. म्हणजे देह निराकार आहे म्हणून त्याला निश्चित ठाव ठिकाण नाही आहे, म्हणून भजनही करता येत नाही. असं समजाल तर समजण्यात घोटाळ्यात पडाल. विचार पाहता अनुमान होतो जातो. म्हणून कुठेही असलं तरी आपल्याला भजन करता आलं पाहिजे. आपल्या मनात अंतरी नामस्मरण करता आलं पाहिजे, कुठेही असो आपण. भूमंडळी देव नाना, त्यांची भीड उल्लंघेना, मुख्य देव तो कळेना, काही केल्या. म्हणजे जगात अनेक देव आहेत, त्यांची गर्दी भरपूर आहे, त्यांची भीड ओलांडणं पलीकडे जाता येत नाही. म्हणून मुख्य देव कोण आहे हे कळत नाही. मुख्य देव तो कळेना, काही केल्या. कर्तृत्व वेगळे करावे, मग त्या देवासी पाहावे, तरी काही एक पडावे. गौप्य गुह्य म्हणजे या मीपणाच्या म्हणतात कर्तृत्व वेगळं करायचंय. या मीपणाच्या त्यागानं कर्तृत्व जर वेगळं केलं तर त्या देवाला पाहता येईल. नाहीतर या अहंकारामध्ये बुडालेल्या मीपणामध्ये अडकलेल्या लोकांना देवाला पाहता येत नाही. त्यातील गुप्त रहस्य काय आहे हे थोडं थोडं कळू लागतं. कधी जेव्हा विवेक असेल तेव्हा. न दिसेना न भासेना, कल्पांती हे नासेना, सूक्ष्म वेगळे सुकृता वेगळे विश्वासेना, तेथे मन. जे दिसत नाही, जे डोळ्यानं दिसत नाही, मनाला भासत नाही, कल्पनेने त्याला जाणता येत नाही, तो कारण अत्यंत सूक्ष्म आहे. आणि सूक्ष्म असल्यामुळे त्याला जाणण्यासाठी मन शुद्ध आणि सूक्ष्म केलं पाहिजे, तेव्हा तिथे मन बसेल. उदंड कल्पना उदंड इच्छिले वासना, अत्यंतरी तरंग नाना, उदय पावती. म्हणजे उदंड कल्पना आहेत, मनात असंख्य आयडिया आहेत, इच्छा आहे, वासना आहे. सतत दर दिवशी उठल्यावरती अनेक आपल्या मनात असंख्य कल्पना येतात, इच्छा येतात. पण या मानसिक तरंगामुळे मन स्थिर राहत नाही. म्हणून परमात्म्याचे दर्शन होत नाही. समोर सांगतात नामस्मरण करा, नामजप करा, तुमचं मन हळूहळू स्थिर राहील. आणि एकदा की स्थिर झालं की त्याला परमेश्वराचं दर्शन नक्कीच होणार आहे. म्हणून कल्पना रहित, तिचं वास्तू शाश्वत, अंत नाही म्हणून बनंत, बोलीचे तया. म्हणून समज सांगतात मनोल कल्पना, वासना आणि संकल्प विकल्प यांचा त्याग केल्यावरच शाश्वत परब्रह्माचा अनुभव येतो. आणि ज्याला अंत नाही म्हणून त्याला आनंद म्हटलेलं आहे, तो अमर आहे. म्हणून कल्पना रहित राहायचं आहे. तीच खरं शाश्वत आहे. अंत नाही म्हणून अनंत, बोलीचे तया. हे ज्ञानदृष्टीने पाहावे, पाहणे ते तिचे राहावे, निजध्यास तद्रूप व्हावे, सांगता ते. समोर सांगतात हे ज्ञान दृष्टीने पाहावे. म्हणून परमात्म्याला जो आहे त्याला बाह्य डोळ्याने नव्हे तर ज्ञान दृष्टीने पाहायचं आहे. समोर सांगतात त्याचा अनुभव झाला तरच अवस्थेत स्थिर राहावं आणि स्वतःचं स्वरूप त्या परमात्म्यात एकरूप करायचं आहे.
नाना लगवे, ते काय जाणजे बापुड्या जीवे, संत संग स्वानुभवे, स्थिती बाणे. म्हणजे परमात्म्याच्या अनंत लीला आहेत. सामान्य जनतेला समजत नाही, ते समजणं पलीकडचं आहे. त्या केवळ संतांच्या आणि प्रत्यक्ष अनुभवातून समजतात. समोर सांगतात, ते काय जाणजे बापुडे जीवे, संतांची स्वानुभवे, स्थिती बाणे. ऐसी सूक्ष्म स्थिती गती, कळता चुके आदो गती, सद्गुरूचे सद्युती तत्काळ होते. समर्थ सांगतात, ही सूक्ष्म आत्मस्थिती समजली की जन्म मृत्यूचं बंधन आणि अधोगती संपत जातं. आणि सद्गुरूंच्या योग्य उद्देशाने, श्रवणाने या अनुभूती लवकरात लवकर प्राप्त होऊ शकते. हे दिले समजाने काय, ऐशी सूक्ष्म स्थिती गती, कळता चुके अधोगती, सद्गुरुविन सद्गती तत्काळ होते. फक्त ही जी गती आहे ती बदलायला थोडं टाईम लागेल, पण कधी बदलेल? जेव्हा तुम्ही नामस्मरण कराल, नाम जप कराल, तेव्हा ही स्थिती बदलेल. आत्तापर्यंत आपण पाप करत आलोय. जर तुमचा 50 ग्राम जर पुण्य असेल आणि 500 ग्राम जर तुमचा पाप असेल, तर या चक्रातून, 84 लक्ष चक्रातून सोडणं कठीण आहे. समर्थ बोलतात की आपलं पाप हे 50 ग्राम असलं पाहिजे आणि भजन, पुण्य, नामस्मरण हे तुमचं 500 ग्राम झालं तर तुमचं जीवन सार्थकी आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचं अन्न, तुमची संगत हे सर्व चांगलं असलं पाहिजे, तेव्हा सत्वगुणी राहता येईल. भोजन सरस तर भजन निरस, आणि तेव्हाच हे सद्गुरुकृपेची सद्गती तत्काळ होई. समज म्हणतात, असं जर झालं तर भगवत प्राप्ती नक्कीच आहे, निश्चित आहे. समर्थ सांगतात, अनेक देवतांमध्ये अडकून न राहता सर्वांचं मूळ असलेल्या परमेश्वराला जाणायचं आहे. कारण हा देह भक्तीचं साधन आहे आणि अंतिम ध्येय हा देह नाही आहे, शरीर नाही आहे, तर आत्मज्ञान आहे. या आत्मधल्या परमेश्वराला ओळखायचं आहे, हा खरं अंतिम ध्येय आहे. आणि सद्गुरूच्या कृपेने एक कल्पनारहित जे आहे जग आहे की परमात्म्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो. समोर सांगतात, म्हणून ध्येय अनेक नाही आहेत, परमात्मा एकच आहे. मनातील वासना, कल्पना, अहंकार समोर सांगतात ते सोडायचं आहे, तेव्हाच ब्रह्मज्ञान प्राप्त होईल. आणि समोर सांगतात, सद्गुरूंच्या कृपेने आणि या ज्ञानदृष्टीनेच परमेश्वराचा अनुभव प्राप्त होईल. ऐसी सूक्ष्म स्थिती गती, कळता चुके आदो गती, सद्गुरूचे सद्गती तत्काळ होते. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे देहमान्य निरूपण नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.